रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परंतु त्याच्यामुळे ते असं म्हणताय की राष्ट्रवादीचं जे घड्याळ चिन्ह आहे ते जर तुम्ही आता वापरणार यावेळी आमचा काही निकाल त्याच्या संदर्भात आमच्याकडनं आला तर त्यावेळेला अडचण होईल म्हणून राष्ट्रवादीचं जे घड्याळ चिन्ह आहे मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. त्याच्याबद्दल आमचे वकील आहेत, आमचे जे काय तिथले जे काम बघणारे जे लोक आहेत ते पाहतील. पण छगन भुजबळ हे नाव प्रकर्षाने सर्व वर्तमानपत्रात आज जे झळकलं की छगन भुजबळ असं म्हणाले की ग्रामीण भागामध्ये शरद पवारांचा फोटो दाखवा, चिन्ह दाखवा आणि मतं मिळवा. असं कुठेही मी बोललेलो नाही. किंबहुना निवडणूकच कुठली अजून आली नाही चिन्ह वगैरे दाखवण्याची. आणि निवडणूक आली तरी आयुष्यामध्ये कुणाचा तरी फोटो दाखवा आणि मतं द्या. ना मी शिवसेनेत, ना इथे, ना तिथे, ना कुठे. हां, निवडणुकीच्या वेळेला बॅनरवर वगैरे फोटो असतात ती गोष्ट वेगळी. पण आपण सर्वसाधारण हे सांगतो की चिन्ह बघा, आमचं लक्षात ठेवा आणि मतं द्या. पण असं यांचाच फोटो पाहून मतं द्या. पण फोटो का तिथे असतो काय? तिथे मतदान केंद्रात फोटो असतो काय आपल्या नेत्यांचा? कोणाचा? शरद पवारांचा फोटो असतो का मोदींचा फोटो असतो? कोणाचा फोटो असतो? पण अजून ही वेळच आली नाही ना हा प्रचार करायची. निवडणूक चिन्हाचा सुद्धा प्रचार करायची वेळ कुठे आलेली आहे? कुठली निवडणूकच लागली नाही अजून. आणि त्याच्यामुळे फक्त माझं नाव घेतलं आणि प्रकर्षाने सर्व वर्तमानपत्राने त्याने अगदी प्रेमाने त्याची दखल घेतलेली आहे. त्याच्यामुळे मला ते बोलवलं. शरद पवार, राहुल गांधी कांद्याचा प्रश्न पेटलेला आहे. मोदींची गॅरंटी कुठली अशा पद्धतीची एक टीका त्यांच्याकडनं काल करण्यात आली. सगळे इंडिया आघाडीचे सगळे प्रमुख नेते काल नाशिकमध्ये होते. ठीक आहे, त्यांना ते बोलू दे. पण हमीभाव जर असेल सगळ्याचा तर कांद्याचा सुद्धा हमीभाव पवार साहेबांनी का नाही दिला? कृषी मंत्री असताना द्यायचं होता ना, प्रश्न आलाच नसतं ना. मग का नाही केलं त्याने? कांद्याचे भाव पवार साहेब सुद्धा असताना अनेक वेळा पडलेले आहेत. आणि मग त्याच्यावर काहीतरी उपाय करून परत ते वाढतील कसं असे प्रयत्न आपण केलेले आहेत. हे मी मान्य करतो ना. आता सुद्धा जे आहेत आपले जे लोक जे आहेत आमचे युतीचे लोक, त्यांना जाऊन सांगतात वरती दिल्लीमध्ये आणि त्यानुसार मग कुठे 46,000 टन जाऊ द्या, कुठे आणखीन एक्सपोर्ट करा, असं ते करतायत. अर्थात त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पूर्वीचे पैसे मिळत नाही, जसे 4,000 5,000 रुपये मिळायचे तेवढे नाही मिळत, एवढं मान्य आहे मला. परंतु जर हमीभावाचं जर तुम्ही म्हणत असाल तर हमीभाव तुम्ही कांद्याला सुद्धा द्यायचा होता ना. हमीभाव का नाही दिलं तुम्ही? प्रश्नच आला नसता ना. आणखी काय? पाटील असं म्हणाले की आणखीही काही लोक आमच्या संपर्कात आहेत, ते देखील परत एकदा शरद पवार गटात येऊ शकतात आणि आम्ही सर्वांचं स्वतः जयंत पाटीलच अनेकांच्या संपर्कात इकडे आहेत, फडणवीसासहित. काय आणि कित्येक महिने मी ऐकतो आज उद्या काय. त्यांच्या अगोदर फायनल होऊ द्या, मग बघू काय करायचं ते. जयंत पाटलांनी असं स्टेटमेंट केलं साहेब की मला महायुतीकडनं जर मी हो म्हटलं तर कधीही शपथविधी होऊ शकतो पहाटेचा. तर पहाटेचं करा, रात्रीचं करा. काय परंतु याचा अर्थ तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहात, चर्चा सुरू आहे तुमची, याला तुम्ही दुजोरा देताय. एमआयएम शिंदेनी हेमंत गोडसेच्या नावाची घोषणा केली होती, मात्र भाजपकडून याला विरोध बघायला मिळतो. ही जागा भाजपलाच पाहिजे अशी मागणी केली आहे. काल गिरीश महाजनकडे मागणी करण्यात आली. नाही, भाजपकडून विरोध होणं स्वाभाविक आहे ना. कारण श्रीकांत शिंदेंना तो अधिकारच नाही ना तो जाहीर करण्याचा. ते अशा रीतीने कसं काय ते जाहीर करू शकतात? थोडीशी शिस्त जी आहे युतीमध्ये सुद्धा पाळली पाहिजे ना सगळ्यांनी. जोपर्यंत निकाल होत नाही तोपर्यंत कसं काय करता तुम्ही? साहेब, महाजन जानकरांनी